दामिनी. हा आले. बर चल, मला जेवायला वाढ. आईने आणि पप्पांनी केलं का जेवण? काय हो तुमचं रोज रोजच? आई जेवली का? पप्पा जेवले का? एवढ्या उशीरपर्यंत ती कुठं जेवायची थांबतात का? टायमिंग बघा बरं, 10 वाजले ते. आणि रोज यायचं निमताळ्याने विचारायचं आई जेवली का आणि पप्पा जेवलं का? ते एवढ्या उशीर थांबतात का जेवायची? अगं तसं नाही, मी दिवसभर दुकानात असतो. आता जेवण करायला आलो. तर मला सांग, आता मला जेवण करायचं म्हणल्याच्या नंतर आई वडिलांनी जेवण केलंय का नाही विचारणं प्रत्येक पोराचं काम आहे. अगं मी ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस दिवसभर हुदाड्या मारायचो. कटाळून कटाळून आहे ना, कधी कधी न जेवताच झोपायचो. आणि मग ज्यावेळेस आई जेवायला बसायची त्यावेळेस तिला असं वाटायचं माझ्या लेकरांनी काहीच खाल्लं नाही, तसंच ते उपाशी झोपले. मग ती काय करायची, मला झोपेतून उठवायची आणि 4 घास पाय ना बळच खाऊ घालायची. तवा कुठं तिला आहे ना अन्न गोड लागायचं. आणि मग मला सांग, असल्या सोन्यासारख्या आई वडिलांना सोडून मी जेवणं म्हणजे मला बरोबर वाटतंय का? त्याच्यामुळे मी ना रोज आलं की तुला काय विचारतो, आईने आणि बाबांनी खाल्लंय का? अगं हाडाचे काढ आणि रक्ताचं पाणी करून ग मला दुकान टाकून दिलंय. अशा आई वडिलांना कसं ग विसरून चाललं? अहो, तुमचे ते आई वडील आहेत आणि साहजिकच आहे तुम्ही त्यांची काळजी करणार. अहो पण ते माझे सासू सासरे आहेत आणि माझ्या आई वडिलांपेक्षा काही ते कमी नाहीत. त्यामुळे मी त्यांची काळजी करणारच, त्यांना वेळेवर जेवाय घालणारच ना. तुम्ही नका एवढी काळजी करत जा, मी आहे ना. माँ, ओ मेरी माँ।